नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. तर मित्र हो, उभाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची नियुक्ती म्हणजे प्रवक्ते म्हणून, सेना नेते म्हणून हे काय पाहून केले असेल असं कधी कधी तरी मनाला वाटून जातं. मला इथं एक किस्सा आठवला. किस्सा म्हणजे असं एक फार पूर्वी कधीतरी वाचलं होतं की काय होतं, आपलं जे प्रिन्स ऑफ वेलिंग्टन हा मोठा सेनापती होता. तर आपल्या हाताखालच्या लोकांची नियुक्ती करताना हा दोनच गोष्टी पाहत होता. एक म्हणजे त्यांचे नाक आणि दुसरं म्हणजे त्यांच्या हनवट्या. आता जे वेलिंग्टनचं जे चित्र उपलब्ध आहे ते जर पाहिलं तर त्याहून असं गेस करता येईल की बा याची नाकाच्या संदर्भामध्ये अतिशय उच्च प्रतीची यांची हे असली पाहिजे. पण आयुष्यामध्ये किंवा जगामध्ये कोणालाच कधी जसं पाहिजे तसं मिळत नाही. त्यामुळे या सेना सगराने कधी कधी नकटी नाकं सुद्धा पत्करले असतील असं वाटतं. पण एवढं मात्र खरं की माणसाची पारख करण्याची त्याची पद्धत नाकावरून होती. तर उद्धव ठाकरे यांची काय पद्धत होती, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जी संजय राऊतला काय पाहून एवढं मोठं महत्त्व दिलं हेच कधी कळत नाही. तर असं सांगायचं मुद्दा काय आहे, म्हणजे आपल्याच नेत्याचं खच्चीकरण करणं किंवा आपल्याच पक्षाचे 3-13 वाजवणं यासाठीच ही नियुक्ती होती की काय असं वाटू लागतं. म्हणजे आता राज्यसभेची निवडणूक नुकतीच झाली. तर त्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान अगदी सुरुवातीपासून हे शिवसेनेचे आहेत का शरद पवारांचे हाच प्रश्न पडावा, म्हणजे शिवसेना म्हणजे उभाठाचे की हाच प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती. त्यांनीच एकतर्फी जाहीर करून टाकलं की शरद पवारांना राज्यसभेत पाठवलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्यांचं एक सीट होतं, त्यांची जागा होती एक राज्यसभेची, तरी त्या दुर्लक्ष करून आपल्या पक्षाचं नुकसान करून शरद पवारांसाठी त्यांनी आपली वाणी वापरली. रोज सकाळचे जी त्यांचं चालायचं ते त्यांनी शरद पवारांसाठी वापरलं. म्हणजे आपल्या पक्षात राहून दुसऱ्या पक्षाची तरफदारी करण्यासाठी त्यांना नियुक्ती केली होती की काय असं वाटतं. बरं, आता काय झालं की आता 9 जागा विधान परिषदेच्या 9 जागाचं या महिन्याभरामध्ये निवडणूक येईल. म्हणजे एप्रिल-मे मध्ये काहीतरी ते संपतात त्यांची मुदत. तर त्याच्यामध्ये विधान परिषदेच्या जागेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नीलम गोऱ्हे, NCPचे जे प्रदेशाध्यक्ष आहे शशिकांत शिंदे, अजित पवारांच्या NCPचे अमोल मिटकरी, भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, काँग्रेसचे राजेश राठोड आणि याशिवाय हे तर आहेच, तर याशिवाय सुद्धा रमेश कराड, गोपीचंद पडळकर आणि एक प्रवीण तरटे हे विधानसभेवर निवडून आल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झालेल्या आहे. अशा त्या 6 आणि 3 9 अशा 9 जागेसाठी निवडणुका या महिनाभरात साधारणतः लागतील विधान परिषदेच्या. तर आता काही याच्यात काही गरज होती का संजय राऊतांना? पण संजय राऊतांनी काय केलं की एका सकाळी ते बडबडले की उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेमध्ये पाठवणं आवश्यक आहे, कारण त्यांनी कोरोनामध्ये खूप मोठं काम केलं. तर काय काम केलं हे ते त्यांना आणि यांना या दोघांनाच माहिती. तर असे हे करून त्यांनी आता जेव्हा यांनी असं सुरू केलं संजय राऊतांनी, लगेच ठाण्याचे शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे म्हस्के साहेब ठाण्याचे खासदार ते बोलले याच्यावर. ते बोलले म्हणून भाजपचे आपले नगरसेवक झालेले नवीन नवनाथ बंड ते बोलले. आता बंड बोलले तर शिरसाट बोलले, संजय शिरसाट, ते कसे मागे राहतील? आता संजय शिरसाट बोलले म्हणून उद्योगमंत्री सामंत साहेब बोलले म्हणून त्यांच्याच कोकणातले वैभव नाईक बोलले. म्हणजे आणि या बोलाबोलीमध्ये फक्त काय होत होतं तर फक्त उद्धव ठाकरे यांचं वस्त्रहरण हेच या सगळ्यांचं चाललं होतं. म्हणजे म्हस्के साहेब असे म्हणाले की आपले एकनाथराव फार दिलदार आहेत आणि एकनाथरावांना फोन करावा त्यांनी, कारण आमचे तर एवढे आमदार आहेत आणि तरी आता म्हणजे ऑपरेशन टायगर आम्ही बंद केलेलं आहे सध्या अधिवेशन चालू असल्यामुळे. म्हणजे अशा प्रकारचं हे होऊन आणि पुन्हा काँग्रेसचे सतेज पाटलांनी सांगितलं की आमचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही बसून ठरवू महाविकास आघाडी, तर त्याची अशी चर्चा व्हायला नको. म्हणजे आणि मग शेवटी शहाणपणा आल्यासारखा संजय राऊत काय म्हणाले की म्हणजे विधान परिषदेवर जायचं की नाही हे उद्धव ठाकरे ठरवणार आहेत. अरे बाबा, ते जर ठरवणार होते तर तू कशाला झक मारली?
म्हणजे उगत आपल्या नेत्याचं वस्त्रहरण कशासाठी करून घेतलं? हे 2-3 दिवस हेच चाललं होतं ना सारखं. असा तो प्रकार आहे. म्हणजे कसं त्या पुऱ्या उद्धव ठाकरेंना कसं पुरं उघडं नागडं करायचं हेच एक त्यांनी व्रत घेतलेलं आहे की काय असं वाटतं. आता कसं झालं की मग आता उद्धव ठाकरेंचे म्हणजे विधान परिषदेत जायचं तर मग त्यांना जायचं कशाला असा प्रश्न उपस्थित झाला. म्हणजे 2019च्या भाजप सेनेला जे बहुमत मिळालं होतं त्यानंतर जो काही प्रकार घडला, काकांनी जो घडवून आणला आणि महाविकास आघाडीचा जो प्रयोग केला, यशस्वी प्रयोग केला म्हणावर, तर 28 नोव्हेंबरला 2019ला हे मुख्यमंत्री झाले आणि 14 मे 2020ला म्हणजे 6 महिन्याच्या आत त्यांना निवडून यावं लागतं. मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागदोऱ्या काढून कसं तरी ते निवडणूक घ्यायला लावली आणि कोरोना काळामध्ये आणि मग कशा तरी ते विधान परिषदेवर एकमताने म्हणजे बिनविरोध निवडून आले. तेव्हाही मग रुसवे फुगवे बरेच झाले. पण ठीक आहे, आता तो एक इतिहास झाला, त्यात काही जास्त जात नाही मी. आणि 26 जून 2022ला त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. एकनाथरावांनी बंड केलं आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. मुख्यमंत्रीपद गेलं असताना वर्षाहून बाहेर येताना ते म्हणाले की मी आता विधान परिषदेचा सुद्धा राजीनामा देणार आहे म्हटले, पण त्यांनी दिला नाही. आणि दिला नाही अजूनही ते म्हणजे अपेक्षा करत असतील तर ते मोठे म्हणजे विचित्रच गोष्ट असे म्हणावं लागेल. बरं, आता ते होते 2021 पासून 2026 पर्यंत म्हणजे 6 वर्ष ते विधान परिषदेवर आहेत. आता या काळामध्ये त्यांनी काय केलं विधान परिषदेमध्ये? त्यांनी एकही लक्षवेधी विचारले नाही, एकही प्रश्न त्यांनी विचारलेला नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे 2024-25 पर्यंत 2023-2024-25 पर्यंत जे काही 6-7 अधिवेशनं झाले तर विधिमंडळाचे, तर त्या अधिवेशनात जे 57 दिवस पूर्ण ते झालेले आहेत त्या विधिमंडळ कामकाजाचे, तर त्याच्यामध्ये फक्त 17 दिवस हा माणूस तिथं होते. आणि होते म्हणजे काय, यायचं आपलं बाहेर एक त्या रजिस्टरवर सही करायची, उपस्थिती रजिस्टरवर, आणि याची पत्रकाराशी गप्पा मारायचे, कोणाला तरी दोष द्यायचा आणि निघून जायचं 1-2 दिवस थांबून. हे असं सगळं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आता हे कोणाला माहीत होतं का? मला सुद्धा माहीत नव्हतं की बा असं त्यांनी 57 दिवसामध्ये फक्त 17 दिवस होते, म्हणजे 40 दिवस ते अनुपस्थित होते अधिवेशनाला सुद्धा. आणि त्यांची जर हे पाहिलं, टक्केवारी पाहिलं, तर काहीतरी 29-30 टक्के उपस्थिती त्यांची दिसते. मग असं असताना ही खाच का विधान परिषदेवर पुन्हा जायची? त्यापेक्षा एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याचा विचार नाही का करू नये यांनी असं वाटतं. म्हणजे नाहक हे संजय राऊतांनी त्याला जे आग लावली या नको त्या विषयाला, काही गरज नव्हती त्या विषयाची, पण या विषयाला त्यांनी हात घातला आणि मग त्याचं सगळं एक एक बाहेर यायला लागलं. कोणालाच काही माहीत नव्हतं ना आतापर्यंत, मग आता माहीत झालं ना. म्हणजे अजून आपल्या नेत्याला उघडं कसं करायचं हे बरोबर संजय राऊतांना कळलं. म्हणजे मला तर असं वाटतं कधी कधी हे जे त्यांची किमया आहे की आपल्या नेत्याला पार म्हणजे चौकात आणून उघडा नागडा करायचं, तर ही किमया म्हणजे हे जो त्यांचा जो गट्स आहेत, हे जे त्यांची काय म्हणतात त्याला हुशारी आहे, आपण असं म्हणूया हुशारी, ही तर पाहून उद्धव ठाकरे प्रभावित झाले असं म्हणता येईल काय? म्हणजे मला दुसरं काय म्हणणार हो याला. तर तुम्हाला काय वाटतं? त्याला भावला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. धन्यवाद.